निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत त्यांनी आपली ताकद दाखवली। यावेळी उद्धव आणि राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आक्रमक भाषण केलं। बोगस मतदारांना ठोकून काढा, फोडून काढा असा इशारा त्यांनी दिलाय। बघूया। दुबार तिबार वाले जर आले इथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही। आम्हाला निवडणुका पाहिजेत। आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच। मतदार यादीतील घोळ, कथित मतचोरी आणि दुबार मतदारांविरोधात विरोधकांनी एल्गार पुकारलाय। सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेस नेत्यांची एकजूट बघायला मिळाली। यावेळी राज ठाकरेंनी दुबार मतदारांचा पुरावा सादर करत याद्यांच्या कागदपत्रांचा डोंगर दाखवला। कल्याण डोंबिवली आणि मुरबाडमधील लोकांनी मलबार हिलमध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला। 4500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। हे एवढे मतदार आहेत। हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या? मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे। हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत। कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोक एकवटले होते। यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा मतचोरीबाबत खुलासा केला। एक कर्ज वाचून दाखवत माझ्या सकट माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला गेला आहे का असा संशयही त्यांनी व्यक्त केला। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन पडताळणी केल्याचा किस्सा सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितला की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय। हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय। म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे। कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे। आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय। अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे। साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत। आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेर आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदार घुसवण्यात आले आणि मतदान घेण्यात आलं असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय। हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुठे किती दुबार मतदार आहेत याची आकडेवारीच वाचून दाखवली। मतदार घरोघरी जाऊन तपासा
दुबार तिपार मतदार सापडल्यास तिथेच फोडून काढा असा सल्ला दोघा ठाकरे बंधूंनी दिला. उत्तर पूर्व मुंबई 92,983 दुबार मतदार, उत्तर मध्य मुंबई 62,740 दुबार मतदार, दक्षिण मध्य मुंबई 50,565 मतदार, दक्षिण मुंबई 55,205 दुबार मतदार, नाशिक लोकसभा 99,673 दुबार मतदार, मावळ 1,45,636 दुबार मतदार, पुणे 1,20,002 दुबार मतदार. जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. विरोधकांचा सत्याचा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आला होता. ठाकरे बंधूंसह जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला. तर शरद पवारांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभेला हजेरी लावली. हा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणार आहे अशा आठवणी पवारांनी यावेळी सांगितल्या. 1978-19 या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात बसण्यासाठी असे मोर्चे निघाले. आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली, त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. सध्या राज्यात मतदार याद्यांवरून मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. मतदारांच्या नावांमधली पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावर सुद्धा आक्षेप घेतला जातोय. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी याआधी निवडणूक आयोगावर धडक देत घेरलं होतं. तर आता मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवत निवडणूक आयोगाला इशारा देत न्यायालयात लढाई लढण्याचा निर्धार केलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.